नमस्कार, मी संदेश साळुंखे लाईव्ह पाडकोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण जाणार आहोत वाघेरी येथे आणि त्या ठिकाणी जाऊन आपण वैले रावराणे घराणे म्हणजे त्या ठिकाणी रावराणे भावकीचा जो सत्यनारायणाचा कार्यक्रम आहे आणि त्याशिवाय त्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि गेले 2 दिवस म्हणजे शनिवार शुक्रवार आणि शनिवार असं 2 दिवस त्या ठिकाणी कार्यक्रम आहे भरगच्च असा। तर आता आपण त्यांची सत्यनारायणाची महापूजा बघायला चाललो आणि त्यांचा एकंदरीत कार्यक्रम कशा प्रकारे आहे तो सुद्धा बघूया। तर आता आपण जाणार आहोत वाघेरी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आता आपण पोहोचलोय वाघेरी येथे। कुलस्वामिनी महेश्वरी देवी प्रसादिक भजन मंडळ वाघेरी यांचा इथे बोर्ड लागलाय आणि या ठिकाणी सुस्वागतम आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि पूजा चालू आहे। लोकाध्यक्षा महासुराध्यक्षा महाधर्माध्यक्षा महासुरांगदे महानंदाय सुरानंदाय महा गोविंदाय महा गोविंदांबतये महा मर्जय महा दमना महा उषा महा सुवर्णा महा भुजगोत्तमाय महा हिरण्यनाभाय महा सुरवसे महा पद्मनाभाय महा प्रजापते महा मृत्यवे नमः सर्वद्रसे महा सिंहा महा संधात्रे महा संजीवने महा श्रीरामा अजामा दुर्मर्शनामा शास्त्रे नमः व्यापने महा सत्कृते अम्मा चिन्ह उदयामा उदरनामा सर्वदत्तक्षये महा अनेशा महा शाश्वत प्रिया महा भूषुरा महा भूषणा महा उद्योगा महा शोकनाशना महा अर्थिस्मरे महा असुदाय महा सुभाय महा उद्रात्मने महा उदया महा आणि आता आपण बघतोय राणे कुटुंबियाची मूळ कुलस्वामिनी आणि आता आपल्याबरोबर संतोष राणे आणि त्यांच्याकडून समजून घेऊया ही तुमची मूळ कुलस्वामिनी ना? कुलस्वामिनी म्हणजे किती घरांची साधारण? ही आता एकूण आमची 14 घरांची आहे। जवळजवळ या ठिकाणी आमच्या 9 पिढ्या झाल्या। 9 पिढ्याच्या पूर्वी जो आमचा पूर्वज आला त्याने या ठिकाणी मूळस्थान स्थापन केलंय, त्यामुळे आज आमचे भरपूर विस्तार झालेला आहे। ओके, हे तुमचं मूळ घर? मूळ घर आणि मेन गणपती गवर व्यवसाय सगळं या ठिकाणी होतं। ओके ओके, आमच्या पहिल्या घराण्याचं मूळ गणपती आणि मूळस्थान तुमचं आहे आणि याच्या निमित्त आजचा सर्व कार्यक्रम आहे मूळ कुलस्वामी घराणे आणि आमचं भजन मंडळ महेश्वरी देवी या भजन दोन्ही संयुक्त असं आम्ही आज पहिल्या घराण्याची पहिल्याच वर्षी सत्यनारायण महापूजा, डबलबारी सामना, भजनांचा सामना आणि रक्तदान शिबिर असा 2 दिवसाचा भव्य सामना आणि त्याचबरोबर संपूर्ण कौटुंबिक मेळावा स्नेह मेळावा असं आयोजन केलेलं आहे। हे पहिलंच वर्ष आहे? हे पहिलंच वर्ष आहे। ओके ओके, आणि जर असा उपक्रम तुम्ही पुढे भविष्यात पण करणार? भविष्यात पुढून या वर्षी दरवर्षी गणपतीला आम्ही तारीख वार ठरवणार आणि त्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीनुसार 1 दिवस हा स्नेह मेळावा आणि सत्यनारायणाची महापूजा हा यापुढे रेग्युलर चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे। आता तुमची टोटल किती घरं झाली? आता एकूण आमची 14 घरं आहेत। आणि साधारण किती मेंबर असतील, म्हणजे किती कुटुंब? आता गावी राहणारे आम्ही जवळजवळ 60-70 लोकच आहोत, पण प्रत्येक घरातले जर आले तर एकूण सगळी मिळून जवळजवळ 200-250 लोकांच्या संख्येच्या घरामध्ये मुंबईवाल्यांसहित भावकी तुमची तेवढी होईल? तेवढी आहे, 250-300 फक्त वैल्या घराण्याची। वैले राणे वैले घराण्याचं रावराणे कुटुंब आमचं। ओके, त्यांचं जवळपास 250 ते 300 लोक होतील? हो, म्हणजे मुंबई पण सर्व जास्त होतील, जर आली तर जास्त होतील। ओके, माझ्या सर्व लोकांचा आजचा उत्सव आहे आणि पहिलंच वर्ष आहे त्यांचं। तर त्यांचे मूळ घर आहे त्यांचे रावराण्यांचं।
साधुवाने व जावई हेच ते दोघे जण चोर आहेत असं समजून दादोघोडा तत्काळ बांधले. राजा समोर कौतुक म्हणले, महाराज हे पहा 2 चोर आपणासमोर आणले आहेत. राजाने फारसा विचार न करता त्यांना मध्यशाळेत टाकण्याची आज्ञा केली. किल्ल्यात घराघरात डाम मंडले हतेवाच्या मायेमुळे सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची पत्नी लीलावती होऊन संकटे व्याधने गांजून तहान व भुकेने व्याकुळ होऊन घरोघर भिक्षा मागत फिरू लागली. कलावती छिद्रवस्त्र भटकू लागली. एक दिवस ते भुकेने व्याकुळ झाले तर कलावती एका ब्राह्मणाच्या घरी असता ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायणाचे पूजन करत असे पहिले. सत्यनारायण अशा तिच्या पाणी भरतात त्यांना लगेच आठवण झाली की आपण हे पती व्रत करणार सुचलं आहे. आणि पतीशाळेत टाकलं त्यांना प्रातःकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे धन गेले सगळ्यांना परत देऊन टाक. असे जर न करशील तर धनपुत्र ऐश्वर्या घ्यायचा. आणि आता सर्वजण दर्शन घेतात या ठिकाणी. सन्मानित करण्यात येते. सन्मानित करण्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. सूचित करतो श्री नरेंद्र नारायण रावराने यांनी व्यासपीठावर जाऊन त्यांना आपल्या गावचे उपसरपंच या ठिकाणी त्यांना सन्मानित करावं. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. नरेंद्र नारायण राणे रिटायर्ड पोलीस ऑफिसर. लहान मुलांचे लगेचच या ठिकाणी डान्स सुरू होत आहेत. कृपया पाणी फुगडी ग्रुप या ठिकाणी येतोय. 10-15 मिनिटात या ठिकाणी पोहोचेल याचंही आपल्याला नियोजन करायचं आहे. जरा सहकार्य करा उपस्थितांनी. महिलांनी या ठिकाणी प्राधान्याने रिटायर झाले असे आमचे बंधू या ठिकाणी नरेंद्र नारायण रावराने यांना पुष्पगुच्छ आणि मुंबई मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करूया. पुढील वाटचालीसाठी आणि पुढील जीवनासाठी त्यांना सुख समाधान शांती प्राप्त हो अशी लिंगेश्वर चरणी प्रार्थना करून सदिच्छा व्यक्त करूया. धन्यवाद साहेब. सर्वांनी टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करा. यावे असे मी विनंती करतो. थोड्याच वेळात या ठिकाणी भैरव जोगेश्वरी फुगडे ग्रुप पुढार फुगडीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय. त्यासाठी उपस्थित सर्व भाविक आणि श्रोत्यांनी भक्तगणांनी या ठिकाणी फुगडी ग्रुप साठी सुद्धा सज्ज राहायचं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी हे नृत्य समितीवर सज्ज आहोत. फुगडीच्या माध्यमातून फक्त करमणूकच नाही तर या ठिकाणी व्यायाम आणि निरोगी राहण्याची उत्तम संधी आणि त्याचं दर्शन प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आपल्या घरातील वस्तूंचं या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन आणि करमणूक करण्यासाठी पुन्हा एकदा भैरव जोगेश्वरी कबड्डी ग्रुप फुगडी ग्रुप यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. जोरदार टाळ्या होऊन लावूया. आणि खाली आता फुगडी चालू झाली. कुडाळचा फुगडी ग्रुप. ललित आर्ट कोकण YouTube चॅनलला आमचा प्रोग्राम लाईव्ह आहे. लिंक तुम्ही त्यांच्याजवळ घेऊन तुम्ही तुमच्या स्टेटसला वगैरे ठेवू शकता आणि शेअर करू शकता. संदीप साळुंके
यांचे मनपूर्वक आभार की ते आमचा कार्यक्रम युट्यूब चॅनलला आपल्या लाईव्ह दाखवत आहेत. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. प्रणय सावंत आणि सूर्यकांत चव्हाण यांच्याकडून मजला आवडे रामाचे ध्यान, मजला आवडे रामाचे ध्यान. आंबे तुझो टाटा मोदी सजविला, सत्यनारायण देवांचा रथ सजविला, सत्यनारायण देवांनी केली करुणा, सत्यनारायण देवाला या चरणा. नमो निजानंदा, नमो ब्रह्मानंदा, नमो निजानंदा, नमो ब्रह्मानंदा, नमो नित्यानंदा, प्रभु नमो नित्यानंदा. काकवी चरण नारायण, काकवी चरण नारायण, काकवी चरण स्पर्धेमध्ये ज्या मंडळाने असे तरुण पिढी आज ही भजन स्पर्धा आयोजित करून एक समाजामध्ये भजन म्हणजे प्रबोधनाचं माध्यम समजलं जातं आणि या प्रबोधनाच्या माध्यमातूनच आज निश्चितच समाज भविष्यामध्ये घडू शकतो. आणि आजही भजन परंपरा या मंडळाने जी चालू ठेवलेली आहे त्याबद्दल या मंडळाला धन्यवाद देतो. आणि स्वर्गीय गौरव यांना सुद्धा भजनाची जी आवड होती त्याच्या स्मृती जोपासण्यासाठी आपण ही भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याबद्दल धन्यवाद देतोय. त्यासाठी लाभलेले सूत्रसंचालन करणारे साबळे